नागपुरात युवा प्रशिक्षणार्थींच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आले। युवा प्रशिक्षणार्थी आंदोलनातील युवक चक्क आता टॉवरवर चढल्याची माहिती समोर येते। आंदोलनाचे नेतृत्व करणारे बालाजी चाकूरकर हे चर्चा करण्यासाठी बाहेर गेल्यानं वेळ झाल्यामुळे खरं तर ते अजून बाहेर आले नसल्याची माहिती जेव्हा युवकांना मिळाली त्यानंतर हे युवक आक्रमक झालेत। पोलिसांनी समय सूचकता दाखवत युवकाला अनुचित प्रकार करण्यापासून थांबवले। इथे दृश्य आपण पाहतोय नागपुरातील नागपूरमध्ये युवा प्रशिक्षणार्थींच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी खरं तर आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। यापैकी एक युवक जो आहे तो टॉवरवर चढला असल्यामुळे या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार करण्यापासून थांबवल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, काय सविस्तर माहिती? अगदीच आपण पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच जे आहे ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहे। मात्र त्यांच्याकडे कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष होतोय आणि आंदोलन नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून तर 0 माईल पर्यंत त्यांचा या ठिकाणी जे आहे ते मोर्चा देखील धडकलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या देखील मांडला होता। मात्र अद्याप त्यांना कोणीही त्यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी किंवा मंत्र्यांनी जे आहे ते भेट दिली गेली नाही। त्यामुळे आज कुठे ना कुठे तो रोष जो आहे ते विद्यार्थ्यांचा उपळून होते। आज यशवंत स्टेडियम मध्ये एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये युवक या ठिकाणी एकवटलेले होते आणि त्यांचे जे नेतृत्व करणारे प्रमुख होते ते बाहेर जे आहे ते चर्चा करण्यासाठी गेले असताना बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा ते परत येऊ शकले नाही। त्यामुळे कुठून कुठेतरी विद्यार्थी जे आहे ते आक्रमक झाले। त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी वर चढण्याचा देखील प्रयत्न केला। त्यामध्ये पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये आता सद्यस्थितीमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात संघर्ष जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। दृश्यांमध्ये जर पाहिलं तर युवक सगळे जे आहे ते आक्रमक झाले आणि एकंदरीतच सध्याला पोलीस जे आहे ते युवकांना काही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी घ्यायची आहे, मागे हटवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र सद्यस्थितीमध्ये जर पाहाल तर मोठं वातावरण जे आहे ते यशवंत स्टेडियमच्या आतमधील भागातील जे आहे ते चिघळल्याचं दृश्य आहे आणि पोलीस आणि युवकांमध्ये सध्याला जे आहे ते संघर्ष पाहायला मिळतो। त्यामुळे आता हे आंदोलन नेमकं कधी शांत होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, तरुणींचा मोठा सहभाग या मोर्चात पाहायला मिळते। प्रमुख मागण्या काय आहे या विद्यार्थ्यांच्या? अगदीच विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागणी जर पाहायला गेली तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। मात्र त्यांना जवळपास 6 महिने जे आहे ते हाताला काही क्षणासाठी आपल्याला थांबवते। आपण प्रतिक्रिया पाहूयात, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत। ज्ञानेश्वर, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल आपण बोलत होतो ज्ञानेश्वर। अगदीच विद्यार्थ्यांना युवकांना रोजगार मिळावा म्हणून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे आहे ते योजना राबविल्या गेली होती। त्यानंतर जे आहे ते काही युवकांना रोजगार मिळाला। मात्र काही महिने जे आहे ते रोजगार हाती राहिले। त्यानंतर जे आहे ते यांना कायमस्वरूपीसाठी रोजगार जे आहे ते मिळाला नाही असा आक्रोश विद्यार्थ्यांना। त्यामुळे 6 महिने आमच्या हाताला काम देऊन तुम्ही नंतर चॉकलेट देण्याचं काम केलं असा आरोप जे आहे ते विद्यार्थ्यांचा होता। त्याचमुळे यांच्या मोर्चाचं नाव देखील या ठिकाणी चॉकलेट मोर्चा अशा खाली यांनी मोर्चा देखील काढला होता। त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आज सलग 6वा दिवस सुरू असला तरी देखील अद्याप त्यांची दखल घेतली गेली नाही। म्हणजे आज युवकांचा आक्रोश जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते उफाळून आलेला आहे आणि त्याचाच रोष जे आहे ते सध्याला आता युवकांमध्ये दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते आक्रमकता आज त्यांच्या आंदोलनाने घेतलेली असून आता नक्की जे आहे ते संबंधित विभागाने लवकरात लवकर युवकांची दखल घेणार का आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सद्यस्थितीत जर पाहाल तर यशवंत स्टेडियम मध्ये जे आहे ते पोलीस आणि युवक जे आंदोलनामध्ये सहभागी यांच्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्याला संघर्ष पाहायला मिळतोय। ज्ञानेश्वर, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाहीच्या टीव्ही स्क्रीनवर। खरं तर आंदोलन चिघळल्याची ही दृश्य आहेत। विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। काही स्थानिक प्रतिनिधींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे का ज्ञानेश्वर? नक्कीच मोर्चाचे नेतृत्व जे करणारे आहेत त्यांनी जे आहे ते आता विद्यार्थ्यांना जे आहे ते समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सोबतच पोलिसांचे बडे अधिकारी देखील या यशवंत स्टेडियम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी आहे आणि विविध आंदोलने आणि उपोषणे देखील अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसापासून जे आहेत ते यशवंत स्टेडियमच्या मध्य भागामध्ये सुरू आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची पूर्ण खबरदारी जी आहे ते नेतृत्व करणाऱ्या आंदोलकांकडून घेतली जात आहे। मात्र विद्यार्थी जे आहे ते काही तरुण
काही तरुण जे आहेत या ठिकाणी त्यांचा रोष उफाळून आलाय, त्यामुळे त्यांनी आक्रमकता दाखवली असल्यामुळे सध्याला जे आहे ते पोलीस विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहायला मिळतो. मात्र नक्कीच जे आहे ते आता पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी आणि दखल जी आहे ते सध्याला पोलीस प्रशासन कडनं जे आहे ते घेतली जात आहे. ज्ञानेश्वर, हा जो युवक आहे बालाजी चाकूरकर जो या मोर्चाचं नेतृत्व करते, तो बाहेर आलाय का? त्या बाबतीत काही अपडेट येते का समोर? नक्कीच चर्चा करण्यासाठी बाहेर त्यांना बोलवण्यात आलेलं होतं, मात्र सद्यस्थितीमध्ये अद्याप ते या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि त्यांची काय चर्चा होते आणि चर्चेतून त्यांच्या मागण्यासंदर्भात काही तोडगा जे आहे ते प्रशासनाच्या वतीने काढला जाऊ शकतो का हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र अद्याप त्या पद्धतीने कोणती माहिती जी आहे ती अजून आतमध्ये आलेली नाही, त्यामुळे आतमध्ये सध्याला पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये जे आहे ते पोलिसांकडून विद्यार्थ्यांना शांत करण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. नक्कीच बालाजी चाकूरकर जे बाहेर गेलेले आहेत त्यांना ताबडतोब जे आहे ते या ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना जे आहे ते शांत करण्याचा एकंदरीत आता पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र सद्यस्थिती जे आहे ते आंदोलन चिघळलंय, त्यामुळे कोणताही आणि एकतर स्टेडियम भागामध्ये जे आहे ते वर चढण्यासाठी काही पायऱ्या सुद्धा आहेत, त्यामुळे काही आंदोलक एकदम पायऱ्यांच्या वरती जे आहे ते चढले जात आहे आणि वरून जे आहे ते कोणी जंप जर घेतला तर काही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे याची पुरेपूर काळजी आणि दखल सध्या जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून केली जाते. आंदोलन कशा पद्धतीने शांत करता येईल सद्यस्थितीमध्ये आणि त्यानंतर यावर प्रशासनाच्या वतीने जे आहे ते काय तोडगा काढला जाऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ज्ञानेश्वर, बालाजी चाकूरकर हे गेल्यापासून त्यांना बाहेर येण्यास एवढा विलंब नेमका का लागतोय? नेमकी अशी काय चर्चा सुरू आहे त्या बाबतीत काही अपडेट मिळते का बालाजी? ज्ञानेश्वर, अगदी ज्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे तो यशवंत स्टेडियम हा ठिकाण आहे. आंदोलकांच्या जे काही मागण्या असतात त्या मागण्या संबंधित जे विभाग आहे ते विधान भवनामध्ये आतमध्ये असतो, त्यामुळे यशवंत स्टेडियम ते विधान भवनाचं किमान 2 ते 3 किमी अंतर जे आहे ते या ठिकाणी किलोमीटरचं अंतर येतो आणि हा पूर्ण परिसर आंदोलनाने गजबजलेला परिसर आहे, त्यामुळे येण्या आणि जाण्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती ज्ञानेश्वर, आपण जर पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सगळी उपाययोजना जी आहे पोलिसांच्या वतीनं करण्यात येते आणि कदाचित त्याचमुळे विलंब होत असल्याचं कारण देखील कळतं. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.